दिनांक 17 डिसेंबर 2025 रोजी ND पटेल रोड टेलिफोन एक्सचेंज ऑफिसमधील सेवानिवृत्त कर्मचारी यांचे स्नेहमिलन मखमलाबाद रोडवरील ग्रीनलँड रिसॉर्ट येथे अतिशय उत्साहात संपन्न झाला। या कार्यक्रमाची मूळ कल्पना श्री राका व श्री कुलकर्णी यांची होती। सकाळी 9 वाजता सुरू झालेल्या या स्नेहमिलन सभासद एकत्रीकरण तसेच नवीन सभासद नोंदणी व त्यांचा परिचय झाल्यानंतर मनोरंजनाचे खेळ अनुभवाचे कथाकथन या कार्यक्रमात सर्वांनी मनसोक्त आनंद घेतला। SP जाधव, अन्वेकर सर, रनाळकर सर, भुसे सर, गोळे सर, सौ वर्सेस कुलकर्णी, सौ VS कुलकर्णी, सौ आचार्य यांनी सर्व सभासदांचे स्वागत केले। दुपारी स्वादिष्ट जेवणाचा आस्वाद घेतल्यानंतर सर्व कर्मचारी, सेवानिवृत्त अधिकारी यांचे गप्पा व संवादात लिंग झाले। कार्यक्रमात उपस्थित असलेल्या भगिनींनी आपल्या सेवाच्या काळात आपल्या सहकाऱ्यांनी केलेल्या सहकार्याबद्दल मनस्वी आनंद व आदर व्यक्त केला। या मेळाव्यास मधु धारणकर, अशोक शिंदे, बाळू दुसाने, SK दातरंगे, अवी शिर्के यांनी स्टेजवरचे कार्य सांभाळले। श्री DS कुलकर्णी, श्री पारनेरकर परिचय वाचन यांनी मान्यवरांचे परिचय करून दिला। प्रास्ताविक विजय राख यांनी केले तर अजित कुलकर्णी यांनी सुद्धा केले। तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय जोशी, सौ मणी मॅडम यांनी केले। सौ आचार्य, सौ रत्नपारखी इतर यांनी खेळ व मनोरंजनाचे कार्य सांभाळले। विजय गावदे, कुलथे सर इतर स्वागत कमिटी यांनी भोजनाचे व्यवस्थापन केले। स्नेहमिलनाचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राख सर, अजित कुलकर्णी, संजय जोशी, SP जाधव, विजय गुळे सर, गवांदे सर, राजू रनाळकर, रामदास वाजे, संजय चुंबळे, कुलकर्णी सर, DS धारणकर, चौहान सर, दाणी सर, मणी मॅडम, देवा मॅडम, राख मॅडम, कुलकर्णी मॅडम आणि सर्व सहकारी टीम यांनी विशेष परिश्रम घेतले। प्रमुख पाहुणे डॉक्टर रत्नपारखी, डॉक्टर हिलाल पवार सर यांची CCRT यांचे अमोल असे मार्गदर्शन लाभले। परत असाच कार्यक्रम घेण्यात यावा अशी सर्वांनी मनस्वी इच्छा प्रदर्शित केली। कार्यक्रमाची सुरुवात सौ आचार्य यांच्या सुमधुर गायनाने झाली तर पसायदानाच्या नंतर कार्यक्रमाची सांगता झाली। सर्व सभासदांनी एकमेकास येणाऱ्या नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या व या कार्यक्रमाची सांगता पसायदानाने झाली व परत असा कार्यक्रम व्हावा अशी इच्छा प्रदर्शित करून एकमेकांचा निरोप घेतला। आणि म्हणून हा कार्यक्रम आयोजित करण्याचं आम्ही सगळं टीम वर्कनी काम केलेलं आहे। आता या कार्यक्रमाची टॅगलाईन आहे मागे वळून बघताना। मागे वळून बघताना ही कॉन्सेप्ट किंवा ही टॅगलाईन माझ्या मनामध्ये का आली तर आपण इथे जेव्हा जमू तेव्हा मला माहीत होतं की मॅक्झिमम लोक, बरेचसे लोक हे भूतकाळातल्या आठवणीमध्ये रममान होते। त्यामुळे माझ्या मनामध्ये ही टॅगलाईन आली मागे वळून बघताना। आणि ह्या कार्यक्रमातून जेव्हा आपण एकत्र येऊ, एकमेकाच्या सुखदुःखाच्या गप्पा मारू तेव्हा तुम्हाला खूपसं मोकळं वाटेल। ओशोंचं एक मेडिटेशन आहे, त्याचं नाव आहे जिब्रिश। जब्बार नावाच्या सुफी संतांनी ते मेडिटेशन शोधलेलं आहे। तर त्या मेडिटेशनचं नाव आहे जिब्रिश। जिब्रिश म्हणजे अनर्गल बडबड करणे। तर इथे आल्यावर मला माहिती लोक आपसामध्ये जी बडबड करतील ती तर मिनिंगफुल असेलच पण मिनिंगलेसही असेल। त्यामुळे माणसाला बोलला तो आतलं त्याच्या जे कचरा आहे, दमन आहे, त्याने जे स्टोअर केलेलं आहे ते बाहेर पडेल आणि त्याला इथून जाताना खूप हलकं फुलकं वाटेल। असेच अभिनव संकल्पना अजून या कार्यक्रमामध्ये खूप राबवलेल्या आहेत। तुम्ही बघितलं असेल की आम्ही टेलिफोनची पूजा केली। जनरली लोक सरस्वतीची पूजा करतात किंवा अन्य कुठलंही पूजन करतात। अँटिक पीस झाला। याचं रिझन असं आहे की ज्यामुळे आम्हाला रोजीरोटी मिळाली, आमची मुलं बाळं शिकले, आमचे घर झाले, गाड्या झाल्या, बंगले झाले, आम्हाला जे वैभव प्राप्त झालं ते त्या टेलिफोनमुळे, म्हणून आम्ही टेलिफोनचं पूजन केलं। ही एक आगळी वेगळी संकल्पना इथे आम्ही राबवली। अशा विविध संकल्पना आहे कार्यक्रम। मी तसं भरपूर ठिकाणी फिरून आले। पहिले पिंपळगावला होते, नंतर ND पटेल रोडला आली, नंतर कॅनडा कॉर्नरला होते, त्याच्यानंतर लास्ट वन मायको सर्कलला पण होते। पण खूप प्रकारची लोकं भेटली, खूप प्रकारचे वेगळे अनुभव आले, पण दिवस सगळे छान गेले आणि ND पटेल रोडचा कालावधी एकदम छान गेला। आणि ही जी संकल्पना या लोकांनी मांडली, राख, कुलकर्णी सर, तर एकदम छान आहे। खूप वर्षांनी आम्ही सगळेजण भेटलो आणि खूप वर्षांनी त्या जुन्या सगळ्या आठवणींना उजाळा मिळतो आहे। आणि त्यावेळेला आमचं सगळ्यांची मुलं खूप लहान लहान असायची, म्हणजे आज अगदी रोजच्या रोज सगळे अपडेट असायचे
की मुलं आज काय करतात ते इव्हन अगदी छोटे म्हणजे अगदी छोटे असल्यापासून बऱ्याच जणी तर असे अगदी छोटी छोटी बाळं घेऊन आमच्या इकडे पाळणाघर पण होतं, त्याच्यामुळे तिकडे पण आणायची. त्यामुळे अगदी प्रत्येकाची प्रत्येक गोष्ट माहिती असायची आम्हाला आणि ते सगळ्या जुन्या आठवणींना आज उजाळा मिळतोय आणि आम्ही खूप वर्षांनी भेटलो सगळेजण, त्यामुळे तो एक वेगळा आनंद आहे. 1982ला मी ट्रंक एक्सचेंजमध्ये टेक्निशियन म्हणून जॉईन झालो आणि 1918मध्ये ज्युनियर टेलिकॉम ऑफिसर म्हणून रिटायर झालो. आता हा जो गेट टुगेदरचा प्रोग्राम आहे तो 1 वर्षापूर्वीच आमचा प्लॅन चालू होता की असा काही ना काहीतरी करायला पाहिजे, पण ते प्रत्यक्षात काही येत नव्हतं. मग 1-2-3 ठिकाणी सगळे सांगितलं, त्यात राख आहे त्यांनी सांगितलं, बाकीचे बरेच 5-7 जण आहेत. या सगळ्यांनी जेव्हा होकार दिला तेव्हा आम्ही एक कमिटी तयार केली आणि त्या दृष्टीने मग नावं गोळा करणं, वेगवेगळ्या लोकांना कॉन्टॅक्ट करणं, मग ती सगळं जागा बघणं, कुठे करणं, अशा तऱ्हेने एक संकल्पना तयार केली आणि ती आज ह्या रूपात ती काय म्हणतो फलप्राप्ती झाली अशी. आणि दुसरं एक सांगायचं की आता तुमचे स्टार न्यूजचे खिंगे सरांचं आणि तुमच्या स्टाफचं या कार्यक्रमाला जगताप या तुमच्या त्यांची टीम सुनील आडके म्हणजे तुमचा सगळ्या स्टार न्यूजचं पण एक अभिनंदन करायचं की बा या छोट्याशा कार्यक्रमाला तुम्ही आवर्जून आले आणि ते सुद्धा परत दाणी सरांनी सांगितल्यामुळे त्यामुळे दाणी सरांना पण आभार मानावं लागतं. कुलकर्णी साहेब, तुम्ही लोकेशन फार छान निवडलं, त्याच्यामध्ये प्रश्न नाही, पण ते आम्हाला सापडायला फार मुश्किल सर्व परेशान झालो होता. आम्ही इथं पोहोचून आम्ही 2-3 ठिकाणी जागा पाहिल्या होत्या ऍक्च्युली, पण गावाच्या जवळ आणि असं निसर्ग सौंदर्य असलेलं असं हे होतं थोडंसं येतात त्यासाठी ठेवायचं होतं. मग गावाजवळ आणि हे असल्यामुळे हे आम्हाला जास्त जवळ झालं, कारण प्रत्येकाला गावाबाहेर येणं, बस गाडीची व्यवस्था करणं अवघड झालं असतं. हे त्या दृष्टीने सोयीस्कर होतं, इतर यायच्या जायच्या सोयीस्कर. मी आशा कमलाकर मोहरी 1973 साली मी मुंबईहून नाशिकला बदलून आले. तर माझे म्हणजे पहिला मला प्रसंग आठवतोय, मी ऑर्डर घेऊन DAT ऑफिसला गेले. तेव्हा कॅनडा कॉर्नरला DAT ऑफिस होतं आणि मिश्रा साहेब होते तेव्हा. तर तिथे गेले आणि म्हटलं माझी ही ऑर्डर आहे, मी कुठे काम करायचं आहे. तर त्यांनी सांगितलं तुम्ही म्हणाल ते. म्हटलं मला ट्रंक एक्सचेंजमध्ये काम करायचं. तर मग तिथे हेड क्लार्क होते NM सराफ. तर मला म्हणे मॅडम विचार करून सांगा, कारण ट्रंकमध्ये काम करायला सगळेजण नाही म्हणतात आणि तुम्ही काय म्हणता की मला ट्रंकमध्ये काम करायचं आहे. म्हटलं मी मुंबईला असताना ट्रंकमध्ये काम केलेलं आहे, त्याच्याने मला ट्रंकमध्ये काम करायलाच आवडेल. म्हटलं मला दुसरे सेक्शन कुठलाही नको. तर मग म्हणले ठीक आहे, मग मी तुमची काढतो ऑर्डर. आणि मग मला ND पटेलच्या ऑफिसमध्ये त्यांनी पाठवलं. पण मला तिथे बघितल्यानंतर म्हणजे मुंबईहून मी आलेली आणि तिथे एवढे छोटेसे बोर्ड आणि 9-10 पोझिशन. म्हटलं बापरे, आपल्या ईस्ट विंगमध्ये तर केवढे बोर्ड होते आणि इथे तर काहीच नाही, म्हणजे इथे काही विशेष काम नाही दिसत आहे. पण नंतर जसं मी रुळले आणि काम करायला लागले ना, तर खूप मजा वाटायची मला काम करायला. आणि स्टाफ इतका छान होता, तेव्हा लिमिटेड होता स्टाफ, पण इतके छान होते की सगळे एकमेकांना सहकार्य करायचे. आणि हळूहळू तर म्हणजे आमचं एक मोठं विशाल कुटुंब झालं आणि खूप आनंदात. आणि याच्यात मी 40 वर्ष सर्व्हिस केली, 41 वर्ष सर्व्हिस केली. पण मी ND पटेल रोडला जेवढी आनंदी होते तेवढी कॅनडा कॉर्नरच्या ऑफिसमध्ये म्हणजे आनंदी झाले नाही असं नाही, पण इकडे ऑपरेटिव्ह केडरला आम्ही सगळ्या इतक्या पॉझिटिव्ह असायचो ना की आलं काम की करून मोकळं व्हायचं, असं पेंडिंग काही ठेवत नव्हतो. त्याच्याने आमचं काळ खूप म्हणजे सर्व्हिसचा काळ इतका छान गेला की त्याचं वर्णन नाही करता येत. आणि आता हे सगळेजण एकत्र येणार म्हटल्यानंतर ते इतका आनंद झाला. म्हटलं आपण खूप वर्षाने एकत्र भेटणार आहोत, तर आता भेटूया आणि 10 चान्स सोडायचा नाही म्हणून त्याच्यासाठी आम्ही फक्त आजपर्यंत मोहरी ऑटोमोबाईलवालेच बघा नाही, टेलिफोनला मोहरीर आहेत, ते आमचे आडनाव बंधू आहेत. आणि मी जेव्हा होते ना तेव्हा एक किस्सा असा झाला. आता तुम्ही दाणी साहेबांना किस्सा विचारलात ना, तर एक किस्सा झाला. तेव्हा ना एक जज होते इथे नाशिकला, ते पण मोहरीरच होते. आणि काय गंमत झाली, त्यांचा कॉल लावला आम्ही आणि आम्हाला भराभर काम करून संपवायची सवय होती ना. तर त्यांचा कॉल 3 मिनटं झाल्यानंतर मी त्यांना वॉर्निंग दिली की 3 मिनटं झाली म्हणून.
तर त्यांनी ऐकलं नाही ऐकलं माहीत नाही. त्यांचा कॉल 6 मिनटं झाला आणि मी 6 मिनटं म्हणून हे केला आणि नंतर त्यांची कंप्लेंट आली की मी 6 मिनटं बोललो नाही. तर म्हटलं मी 3 मिनिटानंतर वॉर्निंग दिली होती. तर म्हटलं आता तुम्हाला काय करायचं ते करा म्हटलं, पण मी मात्र 6 मिनिटाचे 3 नाही करणार कारण ते 6 मिनटं बोललेले